नमस्कार मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की 0 रुपयामध्ये मी तुम्हाला होलसेलर बनवणार आहे आणि 0 रुपयामध्ये तुम्ही लाखो रुपये कमवू शकता। आणि कशा पद्धतीने आपल्याला हा बिझनेस करायचा आहे, कशा पद्धतीने आपण लाखो रुपये कमवू शकतो हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम आपल्याला जो आपल्या जवळचं जे होलसेल मार्केट आहे ते होलसेल मार्केट बघायचं आहे, होलसेल मार्केट शोधायचं आहे। आणि त्या होलसेलमध्ये त्याच्यामधला एक जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे तांदूळ। आणि तांदूळाचा जो होलसेलर आहे, जो शहरातील सगळ्यात मोठा होलसेलर असेल त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे। आणि त्याच्याकडे जाऊन त्याच्याकडून आपल्याला तिथे वेगवेगळ्या जे तांदूळाच्या व्हेरायटीज आहेत त्या समजून घ्यायच्या आहे। वेगवेगळे त्याचे जे आहेत सगळ्या गोष्टी गुणधर्म प्रत्येक व्हेरायटीचे आपल्याला समजून घ्यायचे आहे। बासमती, कालीमुछ, वेगवेगळ्या ज्या व्हेरायटी आहे तर त्या व्हेरायटीतला बारीकातला बारीक अभ्यास, कोलम या कशा पद्धतीने या वर्क करतात, कोणत्या व्हेरायटी कुठं वापरल्या जाते याचा आपण थोडाफार अभ्यास केला पाहिजे। बासमती जर विचार केला तर बासमतीमध्ये भरपूर अशा व्हेरायटीज आहे ज्याच्यामध्ये मोठ्यात मोठी रेंज आणि एकदम कमी पासून सुद्धा रेंज आहे। इवन 30 रुपये किलो पासून सुद्धा बासमती आहे आणि 400 रुपये किलो सुद्धा बासमती आहे। तर याच्यामधला जो डिफरन्स आहे तो बऱ्यापैकी लोकांना हे कळत नाही, कारण की बासमती दिसायला सगळं सेम राहते पण त्याच्यामधलं जे एकदम ॲक्च्युअल जो आहे तो फरक हे जो आपलं नवीन जे कस्टमर असतात, जे आपण एंड कंझ्युमर आहे त्यांना आपल्याला कळत नाही की नेमकं कोणता बासमती ओरिजिनल आहे, कोणता डुप्लिकेट आहे। किंवा कळला तरी तो जो 30 ते 400 पर्यंतचा जो गॅप आहे त्याच्यामध्ये आपण 100 रुपयाचा 150 रुपये, 150चा 200 असं त्याच्यामध्ये भरपूर असं मार्जिन या तांदूळामध्ये आपण घेऊ शकतो। कालीमुछचं पण तसंच आहे। ओरिजिनल आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे महाराजा कालीमुछ। तर महाराजा कालीमुछ जे आहे त्याच्यासोबत जे लो क्वालिटीचे कालीमुछ आहे हे सुद्धा म्हणजे बऱ्याच लोकांना कळत नाही। त्याच्यामध्ये सेंटेड कालीमुछ सुद्धा दिल्या जाते। त्याच्यामध्ये काही लोक जे आहे प्रॅक्टिसेस करून त्याच्यामध्ये त्याला सेंट वगैरे लावून कालीमुछचा ते सुद्धा दिलं जाते, पण ते घरी गेल्यानंतर उकडल्यानंतर त्या कस्टमरला समजते की अरे याचा काही स्मेल वगैरे येत नाही आहे, ते डुप्लिकेट कालीमुछ आहे। त्याच्यामुळे तांदूळ असं मार्केट आहे की ज्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं मार्जिन घेऊ शकतो। म्हणजे आपण लोकांना लुटून आपल्याला मार्जिन घ्यायचं नाही आहे। तर जो आपल्या होलसेलचे रेट आहे, जो आपला शहरातील जो मेन होलसेलर आहे तो होलसेलर आपल्याला शोधायचा आहे आणि त्याचे जे बॉटम रेट आहे आणि क्वांटिटीमध्ये ज्याच्याकडे माल आहे, ज्याच्या गोडाऊनमध्ये हजारो बॅग्स पडलेले आहे, तर अशाच होलसेलर आपल्याला पकडायचा आहे आणि त्याला म्हणायचं आहे की दादा तुमचं आम्हाला जे आहे मी तुमचं हे जे तांदूळ आहे ते विकून देणार आहे। आणि त्याच्यामध्ये ते वेगवेगळे जे राईस आहे कालीमुछ, बासमती, कोलम, तर याच्यामध्ये वेगवेगळे रेट आपल्याला घेऊन घ्यायचे आहे। आणि ते रेट जे घेतले आपण तर ते रेट घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला 5 रुपये, 7 रुपये, 10 रुपयेपर्यंत बिंदास घेऊ शकता तुम्ही। 10 रुपये पर केजी मार्जिन बिंदास घेऊ शकता। पण सुरुवातीला आपल्याला जेव्हा पहिले जे काही महिने आपण काम करणार आहे तर त्यावेळेस फक्त आपल्याला 5 रुपये मार्जिन हे ठेवायचं आहे। आणि आपण काय करू शकतो की वेगवेगळे जे शहर आहे शहरामध्ये त्यांचे सुद्धा सेल्समॅन हे फिरत असतात, तर त्यांच्याकडून आपल्याला माहिती घ्यायची आहे की तुमचे जे लोक आहे कोणकोणत्या एरियामध्ये फिरतात। तर ते जे लोक ज्या एरियामध्ये फिरतात तो एरिया सोडून आपल्याला नवीन एरियामध्ये आपल्याला फिरायचं आहे। आणि त्यांचे जरी लोक असले तरी ते एवढे काउंटर करत नाहीत, पण त्यामुळे आपल्याला जो आहे आपल्याला हे बिंदास आपण जे काही मार्केट आहे जवळचे, कारण की सुपर शॉपीचा ट्रेंड आता खूप जोरात आहे। प्रत्येक असं कोणतं शहर नाही की ज्या शहरामध्ये 50-60 सुपर शॉपी नाही आहेत म्हणून। जिल्ह्याच्या ठिकाणी 50-60 आहे, तालुक्याच्या ठिकाणी 10-20 सुपर शॉपीज आहे। आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे एक शहर आणि आणि 20 काउंटर हे तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला 40 काउंटर करायचे आहे। आणि हा आपला स्टँडर्ड क्रायटेरिया राहणार आहे, कारण की याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करणार नाही आहे, 1 रुपया आपली इन्व्हेस्टमेंट नाही आहे। त्यामुळे आपली मेहनत 100% आहे आणि मेहनत 100% हे आपल्याला द्यावीच लागेल। आणि जर आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करत असू किंवा कुठं जर काम करत असू तर आपल्याला तिथं एवढा वेळ हा द्यावाच लागतो। त्यामुळे आपल्याला इथं जे आहे 40 काउंटरचा आपल्याला टार्गेट आहे। डेली आपण 40 काउंटर हे करायला पाहिजे आणि त्या पद्धतीनुसार आपण फक्त या दोन लोकांचं जे आहे कशा पद्धतीने जोडून आणू शकतो, कारण की आपल्याकडे आपण एक ॲज अ होलसेलर म्हणूनच समोरच्याला फेस करत आहे।
तर साहेब तुम्हाला काय पाहिजे, किती व्हेरायटी, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज आहे, आपल्याला त्यांच्याकडून स्टॉक घ्यायचा आहे, म्हणजे ऑर्डर घ्यायची आहे. आणि त्या ऑर्डर फक्त आपल्याला एक काम करायचं आहे की यामध्ये त्याला सांगायचं की साहेब तुम्हाला 10 क्विंटल लागत असेल तर सध्या 2च क्विंटल घ्या, पण आम्हाला कॅशमध्ये पेमेंट पाहिजे, कॅश शिवाय आम्ही काम करत नाही. तुम्हाला रेट आम्ही एकदम बॉटम रेट देत आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास हा जो आहे तुम्ही कॅशमध्ये हे एवढं आमचं जे ऑर्डर आहे सुरुवातीच्या काही दिवसानंतर वाटल्यास आम्ही तुम्हाला क्रेडिट देऊ शकतो. तर या पद्धतीने आपल्याला त्याला कन्व्हिन्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण लाखो रुपये आपण कमवू शकतो आणि लाखो रुपयाचं डिलिव्हरी आपण पोहोचू शकतो. प्रॅक्टिकल आयडिया आहे आणि या चॅनलमध्ये आपण आता ही जी सिरीज चालू केलेली आहे तर याच्यामध्ये टोटल मी तुम्हाला 25 व्हिडिओ 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये कशा पद्धतीने आपण व्यवसाय करू शकतो हे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आणि यानंतर जो आहे यानंतरचं त्याच्यामध्ये कसं आपल्याला ग्रो करता येईल, ज्या वेळेस आपला जो कस्टमर बेस तयार होईल, ज्या वेळेस आपलं सगळ्या गोष्टी तयार होतील, आपल्याला रिक्वायरमेंट लोकांच्या येणं सुरू होतील, जेव्हा आपलं रुटीनमध्ये येईल त्यावेळेस आपण चांगल्या पद्धतीने मार्जिन करू शकतो आणि मोठ्या लेवलवर सुद्धा जाण्याचा आपण विचार करू शकतो. आज जे आपण या होलसेलरकडे जो बसून काम करत आहे, तर आपण जिथे प्रोडक्शन होते, समजा महाराष्ट्रातील काही एरिया आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जिथं प्रोडक्शन होते, तिथून शेतकऱ्यांकडून हे तांदूळ घेऊन सिंपल 5 किलो 25 किलोच्या पॅकिंगमध्ये हा आहे. तर या 5 किलो 25 किलोमध्ये आपण तिथून सुद्धा पॅक करून